रांची पालटे आणि सूरज घोडविंदे यांचा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. खऱ्या अर्थाने गणेश दादा संच आज गैरहजर ते आतापर्यंत पोहोचले नाही आहेत, ते पण लवकरच या ठिकाणी जॉईंट होतील. या फरहान इलेक्ट एमिली संघाचे बॅकर फरहानबाई नजे अँड ग्रुप आपण व्यासपीठावरती यायचे. फरहान अबो अफजल या अभिजित खोत यांच्याकडून आपल्याला विनंती केली जाते या आपण व्यासपीठावरती. चंदू आता या आपण दीपकजी कालन साहेब या आपण या गणेश पेमर या सर्वांनी व्यासपीठावरती या. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. या समीरजी कालन आपणही व्यासपीठावरती यायचे. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. संदेश केनेच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत केले गोलंदाजाचं षटकारानं. मैदानाच्या आतमध्ये पाहता फरहान 11 टिंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरसई ब. एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आमदार चषक 2026 मध्ये. ओ यावेळी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. टी फॉर टॅक जसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्याच बॉलवरती संदेश केनेची विकेट. धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहता आमदार चषक 2026 कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक या अगदी आपण पाहता अभिजित खोत साहेब या मुख्य व्यासपीठावरतून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आपण पाहताय. या मुख्य गोरेगाववरून जे कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान विकेट आली आपण पाहताय संदेश केने यांची. नवीन फलंदाज ऋषभ पवार पहिला बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावला होता, परंतु गोलंदाज अगदी आपण पाहताय लगेच लाईन मात्र चेंज केली, थोडासा पाठीमागे ठेवला आणि तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे वाईट साठी.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहताय वेदांत पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर तो कमबॅकच पाहायला मिळतोय, परंतु इथून अगदी आपण पाहता लाईन चेक केल्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय बबलूजी नजे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फरान 11 टेंबोली टीमच्या गोलंदाजानं जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर बबलू दादा नजे यांच्याकडून आपण पाहताय 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो, यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. बॅटन बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. इथून मात्र चुकी झाली आहे. बॉल अगदी हातामध्ये गॅदर झालाच नाहीये. रनआउटची खऱ्या अर्थानं चान्स होता, तो देखील मिस झाला. लेग बायची एक सिंगल धाव फलकावरती ऍड होईल आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते मात्र 8 वरती. 8 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करते गोरसई ब टीम. मैदानाच्या आतमध्ये संदेश केने बाद झालेत. ऋषभ पवार आणि सूरज खेने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईड सूरज खेने, समोर आपण पाहताय वेदांत पाटील. एक मोठं बॅटल या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल. हो, फटका चाललाय लॉंग ऑफ सी मारेच्या पलीकडे. सूरज खेनेच्या बॅट मधून पहिला बॉल फेस करत असताना वेदांत पाटीलच्या विरोधामध्ये चौकार. फलकावरती आपण पाहताय 12 धाव फलकावरती आल्यात. एक विकेट आली आहे. अगदी सेकंड बॉल वरतीच विकेट आली होती आणि त्याच्यानंतर मात्र हो एज लागली आहे आणि पकडली एक कॅच. सूरज खेनेची देखील मोठी विकेट आली आहे. मागची गोल्डन विकेट. सूरज खेने आउट. शहबाज भाईजान एक चांगले आयोजक आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शहबाज भाईजान विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सूरज खेने यांची मोठी विकेट आली आहे. अगदी आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता, त्याला अगदी आपण पाहताय स्लॅश करण्याचा प्रयत्न, हलकेशी कडा घेतली. यष्टीरक्षक यांनी मात्र झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. 12 वरती 2 अशी सध्याची परिस्थिती आपल्याला गोरसई ब टीमची धावफलकावरती पाहायला मिळते. 12 धावफलकावरती आल्यात, परंतु 2 महत्वपूर्ण धक्के दिलेत ते गोरसई ब टीमला. फरान 11 टेंबोली टीमवर. बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या मैदानावरती या मॅचचा आनंद घेत आहेत. आज खऱ्या अर्थानं कर्जत विभागामध्ये रायगड ठाणे पालघर विभागामधून अगदी आपण पाहताय सगळे सुपरस्टार संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आमदार चषक 2026च्या माध्यमातून. आणि जेवढे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या मैदानावरती उपस्थित आहेत तेवढेच प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहताय MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेचा MTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आनंद घेतात. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं आमदार चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हो, दांडी गोल. आणखीन एक विकेट. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती यश आलाय आणि यशनं पहिला यश संपादित करत असताना फलंदाज ऋषभ पवारला परत पाठवलाय. त्यांच्याकडून पारितोषिक आणखी एक विकेट आला तर 500 रुपये असतील चंदूदादा सोनवणे यांच्याकडून. आणि त्याचबरोबर 3 षटकारासाठी माथेरानवरून आपले आलेले शम मुजावर यांच्याकडून आपण पाहतोय 5000चं पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार 5000. कोरंबा यांचे फुप्पा यांच्याकडून हा पारितोषिक लागले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहता 5व्या क्रमांकावरती शुभम रणदिवे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 12 या धावसंख्येवरती अगदी जर पाहायला गेलं तर 3 मोठे धक्के बसलेत गोरसई ब टीमला.
काही जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय वेदांतनं तो 60 मिळवून दिला आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय यशनं पहिल्याच बॉलवरती विकेट. हो इथे अगदी आपण पाहताय सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिस टायमिंग, पकडले कॅच मिड ऑफ मध्ये. आणखीन एक फलंदाज शुभम देखील बाद. दोन विकेट्स मिळवल्यात यशनं. अगदी आपण पाहतात 2 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. ऑन हॅट्रिक बॉल आता मात्र यशचा. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कपिल 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ एक विकेट्स आल्यात. अगदी आपण पाहताय तिथून मात्र पूर्णपणे अगदी जर पाहायला गेलं तर आता मात्र बॅकफूट वरती पाहायला मिळते गोरसई ब टीम, ज्या टीमचा खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय ओ पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बरोबर अगदी आपण पाहताय सर आत्ताची धाव नाहीये ना. ओके चेक करायचं आहे. नेक्स्ट बॉल डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. यश कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल करत असताना बॉल सरळ निघून चाललाय यष्टीरक्षकाकडे. चांगली गोलंदाजी आपल्याला यशची पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर मिश्रणामध्ये गोलंदाजी करत असताना पहिले 2 बॉल अगदी जर पाहायला गेलं तर अति वेगानं टाकले आणि त्याच्यानंतर हा बॉल जर पाहायला गेलं तर अगदी गतीच काढी कमी काढून घेतली आहे. आणि मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय कपिल यांच्या विरोधामध्ये. पुढ्यामध्ये टाकला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये फिल्डर आहे, डायरेक्ट हिटचा चान्स, परंतु तोपर्यंत अगदी आपण पाहता एक सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलनं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 13 वरती. बऱ्याचशा कालावधीनंतर अगदी आपण पाहता ही सिंगल धाव फलकावरती ऍड होते, कारण की सेकंड ओव्हरच्या अगदी आपण पाहता 4 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती. 2 विकेट्स आल्या होत्या आणि मात्र 5व्या बॉलवरती ही सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 13 गोरसई ब टीमची. विकेट्स आल्यात ते अगदी आपण पाहताय 4. 4ही महत्वपूर्ण विकेट्स अगदी आपण पाहताय. संदेश केने बाद झाले, सुरेश केने बाद झालेत आणि त्याच्यानंतर अगदी चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पुढ्यामध्ये टाकला होता, तिथून मात्र बॉलला टर्न केलाय आणि आणखीन एक डॉट बॉलनं मात्र षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील समाप्त झालाय. आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज यशनं आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद केल्यात. कमालीची गोलंदाजी आपल्याला फरान 11 टेंबुली टीम कडनं पाहायला मिळते. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं या टीमची ओळख आहे, जी गोलंदाजी म्हणून या टीमला ओळखलं जातं, ती दारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोरसई ब टीमच्या अगेन्स्ट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ आता मात्र टेंबिवली टीमच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहताय थोडासा पाठीमागे राहिलाय. अगदी बॅकफूट वरती पाहायला मिळतोय, तिथून मात्र फ्रंट फूट वरती यावं लागेल, धाबा बनवाव्या लागतील. उर्वरित 3 षटकांमध्ये जर का धाबा बनल्या ना तर त्या धावसंख्येला फाईट करतील. एवढी चांगले गोलंदाज आता मात्र गोरसई ब टीम कडे देखील आहेत. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक आपण पाहताय कपिल. 3ही नवीन गोलंदाजांचा वापर केला. पॉवर प्ले मध्ये 2 नवीन गोलंदाज. आणखीन एक चांगला बॉल फुल लेनचा, परंतु पंच इथून सांगतात इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होईल.
14 धावा धाव फलक्यावरती. आता खऱ्या अर्थानं गोरसई बी टीम साठी धावा कशाही होत, फक्त धावा येणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल जर का इथून उभी राहिली तर त्या धावसंख्येला आम्ही फाईट करू. हो स्विच इट करायचा होता, मिस टायमिंग होता. अगदी आपण पाहता बॉल बॅट वरती व्यवस्थित आलाच नव्हता, तो मिडलच व्यवस्थित झाला नव्हता. तिथून देखील आपण पाहताय सिंगलच जो पाहायला मिळते. आता सरळ बॅटनं धावा येत नाहीये, मग अगदी आपण पाहताय ती यावेळी मात्र बाट वाकडीच केली आहे, तिथून देखील आपण पाहताय सिंगलच आली आहे. 15 धावा धाव फलक्यावरती आल्यात गोरसई ब टीमच्या. विकेट्स अगदी आपण पाहताय 4 आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना फटका लॉब केलाय, लॉंग ऑन मध्ये बॉल चालला, डीप मध्ये फील्डर आहे, जज करतायत. वन बाउन्स बॉलला कॅरी करतील तोपर्यंत 1 धावेतून कंप्लीट झाली आहे. 16 धावा धाव फलक्यावरती. सिंगल डबलने आता खऱ्या अर्थानं धाव फलक पुढे नेण्याचं काम हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत, मेघराज केने आणि कपिल. आता इथून पार्टनरशिपचीच गरज आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली तर मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळेल, कारण की तिसरं षटक अद्यापही आपण पाहताय प्रगती पथावरती आहे. धावा इथून देखील बनू शकतात. लोवर फुल टच बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला, डीप मध्ये कॅच ड्रॉप, सिंगल कंप्लीट झाली. सेकंड साठी कॉल दिला, बॅकअपला फिल्डर आले, तोपर्यंत 2 धावा इथून देखील कंप्लीट होतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय, 2 धावा इथून पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले ते 18 वरती. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर फटका फसला होता, मिस टायमिंग होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी कॅच ड्रॉप करतायत. धावा यायला सुरुवात झाली आहे. हो इथून देखील हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. अगदी आपण पाहतो वाडीस लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय, वेगानं सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल फेकी वाईड आहे. 2 धावा इथून देखील पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ती आपल्याला मेघराज केने आणि कपिल यांच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. गॅप शोधण्यामध्ये जरी अगदी आपण पाहताय नाकाम ठरलेत, तरी देखील सिंगल डबल ही देखील महत्वाची आहे, कारण यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर धावा या धावफलकावरती बनवायच्याच आहेत. तो दबावच झालाय सुरुवातीला, तिथे विकेट्स आल्या, धावाच आल्या नव्हत्या. हो एज लागली पाठीमागे, शॉर्ट थर्डमॅनला कॅच पकडली आहे. आतापर्यंत खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करत होते, परंतु यावेळी जर पाहायला गेलं एज घेतल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला कॅच कॅरी झालाय आणि इथून मात्र 5वा आदरा मिळतोय गोरसई ब टीमला. फलंदाज बाद होतील कपिल. धन्यवाद डीजे मास्टर. अगदी आपण पाहताय आमदार चषक 2026 ही स्पर्धा अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे. आज या स्पर्धेची फायनल रात्र आहे आणि या फायनल रात्रीमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर रायगड आणि ठाण्यामधील सगळे मोठे संघ आपल्याला आज आमदार चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्यातील मात्र ही एक मार्च मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. फरान 11 टेंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरसई ब. धावा धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 21 विकेट्स आल्यात. 5 ओव्हर समाप्त झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती 5 विकेट्स आल्यात. विकेट जरूर आल्यात, परंतु धावगती देखील जर पाहायला गेले तर अगदी जर पाहायला गेलं तर मात्र चांगली धावगती पाहायला मिळते, कारण की 21 धावा धाव फलकावरती आहेत 18 बॉल मध्ये. विकेट्स आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय ते सिंगल डबल अगदी आपण पाहताय कपिल आणि मेघराज केने यांच्या माध्यमातून झालेली ती पार्टनरशिप, त्यानं मात्र ते धावफलक थोडंसं पुढे गेलं. एक संदेश केनेच्या बॅटमधून षटकार आला होता आणि सूरज केने यांच्या बॅटमधून चौकार, ते वगळता त्यानंतर मात्र मोठा फटका आपल्याला पाहायलाच मिळाला नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर 18 बॉलमध्ये फक्त 2 मोठे फटके आलेत आणि 16 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहता 4 सिंगल आणि तदनंतर 2 डबल आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याच्यानंतर मात्र विकेट्स आणि डॉट बॉलच पाहायला मिळालेत. धावसंख्या धावफलकावरती 21. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज चौथ्या ओव्हरमध्ये चौथ्या षटकामध्ये पुनश्च एकदा वेदांत पाटील सेकंड स्पेलमध्ये आता आपल्याला इथून पाहायला मिळतात. ऑन साईक आपण पाहताय किशोर मुकादम साकिंग एंडवरती. हो पहिला बॉल अगदी अँगलनच बाहेर काढलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं फार कमी खेळावे लागतील आता गोरसई ब टीमला.
इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉलला सिंगल डबल मध्ये तरी कन्वर्ट करावा लागेल, किमान एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल. 21 वरती धावफलक थांबलाय. चौथं षटक सुरू झालंय. वेदांत पाटील यांचं सेकंड स्पेल पाहत आहे. चांगली गोलंदाजी आहे. हो, इथून देखील आपण पाहताय शॉर्ट आर्म पूल करायचा होता, व्यवस्थित कनेक्टेड झाला नाहीये. तिथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथून जर पाहायला गेलं तर सातत्यानं ती डॉट बॉलची अगदी आपण पाहताय मालिका चालू आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. 21 वरती आता मात्र पूर्णपणे थांबली आहे गोरसई बी टीम. 5 विकेट्स आल्यात. महत्वाचे धक्के दिलेत. ओ, फटका इथे लॉप केलाय किशोर मुकादम यांच्या बॅटमधून. अगदी जर पाहायला गेलं तर थोडासा वेळ घेतला आणि तासानंतर आक्रमक फटका मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. शेलूगावची एवन जोडी साई सिटी हिरमेट बंधू यांच्या वतीने पुरस्कृत गोटेकर बी हा संघ आपण पाहतो या ठिकाणी भिडेल. या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहे. तर साई सिद्धी हिरमेट बंधू एवन जोडी शेलूगावची पुरस्कृत गोटेकर बी संघ कॅप्टन आपण ही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आमचे खुरंबा यांचे फुफा जे माथेरहून या ठिकाणी आलेत त्यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकाराला 5,000 आहेत. एक आलाय, अजून 2 आले तर 5,000चा कॅश प्राइज आहे. 6 धावा आल्यात. 27 धावा धाव फलक्यावरती किशोर मुकादम यांच्या बॅटमधून षटकार आलाय. हो, यावेळी अगदी आपण पाहताय बॉलला सोडूनच दिलाय. बॉल अगदी आउटसाइड ऑफ सम. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र ती एक्स्ट्राची धावफलक 28 वरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 3 बॉल झालेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत वेदांत पाटील यांच्या षटकातील. ओ, फटका किशोर मुकादम यांच्या बॅटमधून गॅपमध्ये चाललाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेत आणि पकडली एक कॅच. ते अंतर कव्हर झालंच नाहीये आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल गोरसई बी टीमचा किशोर मुकादम. हॅलो, मतीनजी बुबेरे जे सालं करून या ठिकाणी आलेत, खास करून टेंबिवली संघाला शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अखिल शेख ज्यांची सासरवाडी आहे टेंबिवली, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने टेंबिवली संघाला लाख लाख शुभेच्छा आल्यात. या मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. आपलं अमितभाई खोत आयोजित आमदार ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 28 धावा. थँक्यू संदीप सर. 28 धावा धाव फलक्यावरती आल्यात. 6 महत्वपूर्ण विकेट्स आल्यात. गोरसई ब संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. टार्गेट इथून सेट करतोय आणि खऱ्या अर्थानं त्या बाईटमध्ये गोरसई ब टीमनं सांगितलं होतं की आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही देखील बॅटिंगच घेतली असती आणि मात्र ती बॅटिंग स्वीकारत असताना 28 धावा धाव फलक्यावरती 6 विकेटच्या पतनानंतर. हो, इथे फटका अगदी आपण पाहता लॉप केला. फिल्डर दूर भरून आले तो कॅच ड्रॉप, परंतु इथे रनआउटची देखील संधी होती. जशी कॅच ड्रॉप झाली तसं अगदी आपण पाहताय तो कॉन्फिडन्सच डाऊन झाला आणि त्यानंतर त्या बॉलवरती जाण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. एक शेवटचा बॉल बाकी आहे. चौथ्या षटकातील वेदांत पाटील यांचा एक षटकार खाल्ल्यानंतर जे कमबॅक केलंय ती विकेट्सच मिळवली आहे किशोर मुकादम यांची आणि त्याच्यानंतर ही सिंगल. ओ, फुलाले यांचा बॉल अगदी आपण बॅटचे हलकेचे कडा घेऊन पाठीमागे चाललाय. शॉट थर्डमॅनला चांगली फिडिंग पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल इथून कन्वर्ट होती आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय. ते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. साहिल, थोडंसं आपण सर्कल लाईट चेक करायची आहे इनिंगमध्ये. साहिल डीजे, आपण सर्कल लाईट चेक करायची आहे या इनिंगमध्ये. इनिंग समाप्त झाली का सर्कल लाईट चेक करा. जसं इनिंग ब्रेक होईल तसं लगेच आपण जाऊन
ते सर्कलची लाईट्स तुम्ही चेक करू शकता. एक षटक बाकी अजूनही आपण पाहताय. नितेश सर, पाहायला गेलं ना तर मेघराज केने ज्या 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांना फक्त 2च बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केलेत आणि त्याच्यामध्ये देखील आपण पाहताय 2 धाबा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजे फार कमी त्यांना स्ट्राईक मिळाली आहे. आता मात्र स्ट्राईक त्यांच्याकडे आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला आता पाहायला मिळतील शेवटच्या ओव्हरमध्ये आणि संपूर्ण आता गोरसई ब टीमचं देखील लक्ष त्यांच्याकडेच लागून राहिलं असेल की इथून खऱ्या अर्थानं मेघराज केने यांच्या बॅटमधून धावा येतील आणि एक मात्र धावसंख्या इथून धावफलक्यावरती उभी राहील. शेवटचं षटक असेल. गोलंदाज मोनिश पाटील शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉगरला सुरुवात झाली आहे. शेवटचं षटक तुम्ही पाहताय. फरान 11 टेंबुली टीमकडनं टॉस जिंकल्यानंतर फेडिंगचा डिसिजन. फेडिंग करत असताना अगदी आपण पाहता आतापर्यंत तो डिसिजन जरी आपण पाहता योग्यरित्या खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. विथ द टर्न फटका खेचायचा होता. अगदी आपण पाहताय राईटी फलंदाजाच्या विरोधामध्ये तो लेग कटर झालाय. पडल्यानंतर बॉल अगदी टर्न घेतोय. बरदार अगदी आपण पाहताय. तिथून मात्र डॉट बॉल आलाय. पहिला बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉलच फेकलाय गोलंदाज मोनिश पाटील यानं. यावेळी अगदी आपण पाहताय पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. बरोबर अगदी आपण पाहताय व्हाईट लाईनच्या पलीकडेच पडला आणि तेच मात्र चेक केल्यानंतर अगदी आपण पाहताय पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. चला, फीडिंग करणाऱ्या टीमनं DRSची मागणी केली आहे. DRSचा वापर केला आणि आता मात्र चेक केलं जात आहे MTC लाईव्हच्या टेक्निकल रूममधून. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आता मात्र चेक करतील तो डिसिजन. हा बॉल अगदी वाईड आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल. 7 सिद्दीकी सर या आपण हा डिसिजन या ठिकाणी चेक करायचा आहे. वाईट बॉल आहे सर. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती येते. 31 धाव फलक्यावरती. फटका विथ द टर्न केलाय बॉलला. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. मेघराज केने यांच्या बॅटमधून आलाय हा भव्य षटकार. अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये मेघराज केने बॅटिंग करतात आणि खऱ्या अर्थानं भावेश सर आणि पवन केने जे ISPL साठी अगदी आपण पाहताय ज्यांचं सिलेक्शन झालंय आणि ते ISPL मध्ये खेळतात आणि पवन केने यांचे बंधू मेघराज केने मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करतात. गॅप शोधलीये का? बॉल बरोबर चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. गॅप मधून सीमा पार चौकार. आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जुन्नर यांच्याकडून गोरसई ब संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सन्माननीय रघुनाथजी बागड ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जुन्नर यांच्याकडून आपण पाहताय गोरसई ब संघाला शुभेच्छा आल्यात. यावेळी अगदी आपण पाहताय ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा तो प्रयत्न. आता इथून जर पाहायला गेलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी मेघराज केने बाद होतील, परंतु त्यांनी त्यांचं काम कंप्लीट केलंय. जे मोठे फटके हवे होते ते त्यांच्या बॅटमधून आलेत. 2 मोठे फटके आलेत, 1 षटकार 1 चौकार आणि धावसंख्या अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे ते 41 वरती. धावफलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात एक चांगली टोटल आता इथून गोरसई ब टीमच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. 9व्या क्रमांकावरती आपण पाहताय जतीन पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 41 धाव फलक्यावरती आल्यात. 7 विकेट्स आल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल.
टॉस बॉक्स मध्ये संदीप गायकवाड सर त्या ठिकाणी आपण पाहता या स्पर्धेचे निवेदक या स्पर्धेला आज कॉमेंटेटर म्हणून लीड करतात. हो पुन्हा एकदा ऑन साईडला केल्याचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. इथून देखील आपण पाहताय पंचांकडे अपील केली जाते आणि पंच सांगतात यस फलंदाज बाद. एक्केचाळीस धावा धाव फलक्यावरती आहेत आणि आता मात्र दिशांत केने मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रातील. गोलंदाज मुशीन. ओ फटका दिशांचा समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये चाललाय. एक सिंगल कंप्लीट झाली, सेकंड साठी कॉल आणि इथून मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावा धाव फलक्यावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गोरसई ब टीमच्या त्या 42 धावा धाव फलक्यावरती आल्यात आणि आता इथून टार्गेट असेल फरान 11 टेंबोली टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 43चं अर्थात 43 या धावसंख्येचं. आणि इथून मात्र दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवरती करूया बदल. मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला. बाबूशाह सरांचं या सर तुमचं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू, धन्यवाद डीजे. आपण इम्रानजी खान साहेब यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. उमर 11 गोरेगाव विपक्ष साई सिद्धी इलेव्हेट बंधू शेलू गावची A1 जोडी पुरस्कृत गोटेकर बी टीम या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. हॅलो हेड अँड टेल कॉल पाहतोय. साई सिद्धी इलेव्हेट बंधू A1 जोडी शेलूगाव कोटेकर बी. टॉस या ठिकाणी प्राप्त केला. हॅलो या मैदानावरती आपण प्रथमतः आपण पाहतोय कोटेकर बी तुमचं आम्ही स्वागत करतोय. आता परत साई सिद्धी इलेव्हेट बंधू या जोडीकडून तुम्ही हमेशा खेळत असतात. नेरलमध्ये रजनी स्पर्धा सुरू आहे. काय घेणार टॉस जिंकल्यानंतर? आम्ही फलंदाजी करू. जरूर. या रजनी स्पर्धा तुम्ही इथे येणार आहेत. तुम्ही या अगोदर या स्पर्धेचं आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहिलं? हो पाहिले. खूप छान नियोजन आहे आणि नक्कीच पहिला राऊंड जिंकण्याचा प्रयत्न करू. जरूर तयारीला लागा तुम्ही. तुम्हाला शुभेच्छा असतील. त्याचबरोबर गोरेगाव संघ म्हटलं गेलं दामदकरांचा चाहता संघ असतो आणि जी प्रेक्षक आहे तिथे गोरेगावची मॅच पाहायला आल्यात. कारण मोठा लॉट्स मोठा ग्रुप आहे आणि गोरेगावीच मोठा संघ आहे. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं कारण टॉस जिंकून आपण पाहतो इकडे बॅटिंग घेतलंय. कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल गोटेकर बी संघाला? कम से कम रन पे रोकने की कोशिश करेंगे हम. आता परत पाहिलं गेलं तुम्ही एक चांगले आयोजक आहात. तुमच्या मैदानावरती चांगले आयोजन होतोय. काय म्हणाल इथे आल्यानंतर या आयोजनाबद्दल आणि या प्रेक्षक मायबापसाठी काय म्हणाल? आयोजन तो बहुत अच्छा बना है. खुरम भाई की जितनी तारीफ की उतनी कम है क्योंकि इतनी बड़ी मैच रखना उसको हैंडल करना बहुत मुश्किल होता है क्योंकि हमारे उधर भी मैच होता है पर एक ग्राउंड पे 2 या 3 मैच मतलब टीम को ज़्यादा से ज़्यादा संधि देना बहुत अच्छा काम करते मतलब. जरूर शुभेच्छा असतील. पण हॅलो एक मेसेज आहे जे संघ आपण पाहतो शेवटची रात्र नाईट खेळायला येतात. मित्रांनो कर्जत तालुका म्हटलं गेलं ना क्रिकेट वेड आहे आणि या मोठ्या संघांचा खेळ पाहण्यासाठी हे प्रेक्षक वेड असतात. फक्त सर्व संघाला विनंती करेल जेव्हाही कर्जत तालुक्यावर तुम्ही एंट्री घ्याल ना या प्रवेश घेता तर मित्रांनो बियॉन्ड टाइम वेळेला महत्त्व द्या आणि वेळेवरती या कर्जत तालुक्यामध्ये या खेळाला बघा. या कर्जत तालुक्यातला प्रत्येक प्रेक्षक तुमच्यावरती खूप सारा प्रेम याचा वर्षाव करेल. बहुत बढ़िया संदीप सर अच्छी जानकारी दी. यहाँ पर 42 का टारगेट है और खास करके देखिए मेंगराज केनी का वहाँ पर विकेट कितना रनआउट है कहीं ना कहीं दिखा हमें जब मैदान पर टीम
एंट्री कर रही थी, लेकिन कोई बात नहीं, रोहन ने अपने पर भरोसा दिखाए थे। बड़ा बड़ा हिट के लिए रोहन भी पहचाने जाते हैं, लेकिन देखते हैं भाई इस टारगेट को बचाने के लिए दो बल्लेबाज देखिए टेम्पोले टीम के मैदान उतर चुके हैं। यहाँ पर संदीप सर देखिए, दर्शक खच्चा खच देखिए, क्राउड यहाँ पर शायद मुकाबला में अभी तक उतना मजा नहीं आया है। साहिल टांडिल हमारे डीजे गिरीश का गाना सुनेगा, गिरीश का कल नहीं आना मुझे न बुलाना, मारेगा ताना जमाना। के जितने भी खिलाड़ी हैं देखिए यहाँ पर कहा, जहाँ पर वीआईपी डैश के सामने आपके खिलाड़ी देखिए वेट इंतजार कर रहे हैं, जुड़िए उनसे टीम से आकर। तर गोरेगावचे सरपंच अक्रम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय। तसेच गोरेगावचे भावी सरपंच कवनेन बोबेरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या। चलिए टारगेट देखिए उतना बड़ा नहीं है, लेकिन से टार्जन ऑफ भिवंडी प्रतीक पाड़ी लेके जीतेगी चाल, बाज की नजर, रनआउट का मौका यहाँ पर से, और पहला देखिए सफलता हाथ लगता हुआ यहाँ पर से। रनआउट के रूम में जो बड़ा झटका रनआउट से मेघराज केनी का विकेट गिरा था यहाँ पर, लेकिन यहाँ देखिए बात करेंगे रोहन का विकेट गिरता है यहाँ पर से। मुश्किल तो बनेगा लेकिन नामुमकिन नहीं। पाहतोय एवन जोडली इम्रान भाई शेख आणि मिझन भाई नझीर यांच्याकडून अब्बूसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलं। विकेट जसं पडलं ना ते त्याचे ते एक्सप्रेसिव्ह होते ना, त्याचा तो भाव होता खूप वेगळा होता। याच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय। आपण पाहतोय फरारीलो टेबुली संघ जर या ठिकाणी विजयी होतोय तर बबलूभाई नझे आणि जावेदभाई यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला कलिंगड आणि अननस हे असेल। चलिए विकेट देखिए पर गिरा है, 42 का टारगेट है, लेकिन कुछ भी कहा नहीं जा सकता है। और कहा चाहता ना योगेश सर, पढ़ना भी तुझे, लड़ना भी तुझे, ये लड़ाई खुद से समझना भी तुझे। और दोनों टीम देखिए सीजन का पहला मुकाबला खेल रहे हैं, शायद आईपीएल में सर भावेश पवार इस वक्त टीवी में होंगे मैच। और ये चलिए भाई, गई 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 गेंद मुंबई से पुणे, पुणे से पटना, क्या गेंदबाज का टूट जाएगा सपना। विद्यमान सरपंच माननीय अक्रमजी बुबेर या ठिकाणी उपस्थित आणि विनंती करतो व्यासपीठावरती या। त्याचबरोबर आपण माथेरान आलेले आमचे खोरमकर दादांचे पुपा यांच्याकडून प्रत्येकी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकला 2000 पारितोषिक आहे। और ये चलिए प्रतीक पाटिल भाई, इन्हें रोकना बड़ा कठिन है भाई, दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और प्रतीक पाटिल देखिए बल्लेबाजी कर रहे, ले भारी ले भारी ले भारी। मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 15 रन से। अब इन्हें रुकना यहाँ पर जरूरत है। कहती ना सांप फन उठाने से पहले नीतीश उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो प्रतीक पाटिल के छोटे मोटे मामूली साहब नहीं है भाई, ये अजगर है, अजगर है, डसता नहीं भाई, निकलता है। तैयार गेंदबाज है। ओ ये चलिए देखिए कितना जोर लगाना चाहती थी, ओ मौका था एक डायरेक्ट हिट है, लेकिन प्रतीक पाटिल यहाँ पर देखिए कहीं ना कहीं बेताब है स्ट्राइक के लिए। यहाँ पर बहुत बड़ा देखिए यहाँ पर से थोड़ा सा देखिए आखिर में अगर 1-2 गेंद जो वहाँ पर निकला, जहाँ पर वहाँ पर एक बड़ा हिट आता 50 के आसपास से, और थोड़ा सा मुकाबला। योगेश डोले आपण स्टेजवरती यायचं। योगेश जी डोले। हाँ बात करेंगे संदेश केनी, देखिए बात करेंगे शुरुआत छक्के से किए थे, सूरज केनी चौके से किए थे, लेकिन ज़्यादा समय नहीं चला यहाँ पर। परेश गोराडकर देखिए बात करेंगे
लीड करते हैं हमेशा देखिए टीम के लिए। लेकिन से डॉट गेंद निकला है, ओवर की समाप्ति हुई है। पहली ओवर की देखिए समाप्ति होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे पर 16 रन बना। चलते हैं संदीप सर के पास है। या ठिकाणी पाहतोय गोरेगावरून काही मान्यवर या ठिकाणी आलेत. अकिबजी बुबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अखिल साहेब या गोरेगावरून जे आजी माजी सदस्य सरपंच या ठिकाणी चलिए, आलेत त्या बैटिंग- सर्वांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचे. फिरोज सर बैटिंग टीम ने डीआरएस लिए हैं। हाँ, बैटिंग टीम ने देखिए यहाँ पर डीआरएस लिए यहाँ पर व्हाइट के लिए खास करके बैटिंग टीम ने देखिए पर डीआरएस लिए हैं। संदीप सर लगातार देखिए मेहमानों का। चलिए देखते हैं यहाँ पर डिसीजन यहाँ पर आने वाला समय में देखिए बात करेंगे सचिन दादा भूर देखिए बात करेंगे कसौली से। ओवर कंप्लीट है देखिए यहाँ पर फेयर डिलीवरी गेंद कंप्लीट है देखिए बात करेंगे हमारे साजन दादा भूर देखिए बात करेंगे भिवंडी कसौली से। देखिए इस वक्त टिम्बोली टीम को देखिए शुभकामना देते हुए वेलकम स्वागत है। देखिए बहुत सारे देखिए दर्शक क्राउड है जुड़े आने वाला वक्त में देखिए बात करेंगे जहाँ पर बड़ी आपको दे द केक क्राउन से कंपनी ट्रॉफी देखिए आपको दिखेगा। मोटर बाइक देखिए फर्स्ट प्राइज रहेगा 1,08,989 देखिए जिसका प्रवेश फीस है डे नाइट फॉर्मेट में रहेगा 12,000। और आने वाले देखिए बात करेंगे फरवरी 21 से लेकर 25 है। परेश गोराटकर देखिए मैदान पर है। प्रतीक पाटिल है, संपर्क इन्हें कर सकते हो। प्रशांत गोराटकर बड़ा अपेक्षा देखिए टिम्बोली के सरचेमी के ऊपर से। और आने वाला वक्त में देखिए बात करेंगे इसी मैदान के ऊपर फिर से देखिए जनवरी के बाद फरवरी मेला फिर से खुराम भाई। और ये चलिए खींचा भाई यहाँ पर प्रतीक पाटिल देखिए रिवर्स स्विच मारते हुए उजाला मिल जाए अपनी टीम को। मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा घर। अपनी टीम को मैं अपना घर भी चला दूंगा। दीपक कालन साहब देखिए बात करेंगे सरपंच है। लगातार 3 बात करेंगे प्रतीक पाटिल के देखिए बल्लेबाजी के लिए यहाँ पर क्या प्राइज है। लेकिन टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ पर तेजी से भागता हुआ प्रतीक पाटिल के खुद का व्यक्तिगत स्कोर बात करेंगे 7 गेंद पर 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और वहीं देखिए बात करेंगे टीम का स्कोर 24 रन बना है। और परेश गोराटकर देखिए बहुत बढ़िया देखिए ये टीम के दोनों के बीच में जब जब मुकाबला हुआ है कांटे का मुकाबला होता है एक दूसरे के ऊपर एक बारी पड़ते हैं। लेकिन कपिल के नहीं देखिए तैयार से बहुत बढ़िया देखिए पर इस सीजन का देखिए पहला मुकाबला खेलते हुए और सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 25 रन। कपिल के नहीं देखिए पर पहला ब्रेक थ्रू की जरूरत है यहाँ पर क्योंकि कपिल केनी से बहुत कुछ उम्मीद रखते हैं। पहला तो सफलता मिला है रनआउट में लेकिन कपिल केनी जब विकेट दिलाते हैं तो फिर मैच में कहीं ना कहीं कमबैक करते हैं। कहना तो आसान रहता है लेकिन करना हमेशा और हमेशा देखिए जब जब गोरसाई टीम मैदान में उतरती है ना उनके खिलाफ हमेशा प्रतीक पाटिल दीवार बनकर खड़े उतरते हैं। परेश गोराटकर देखिए यहाँ पर ऊंचाई तो ढूंढ ली है लंबाई की कमी रह गया और यहाँ पे भी मौका था। देखिए क्या छूटता हुआ फिंगर देखिए यहाँ पर उंगली में खास करके संदेश केनी देखिए यहाँ पर नाखुश रहेंगे कपिल केनी। और सन्माननीय अखिलजी बुबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि गोरेगाव टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी पहिले संपर्क साधायचा आहे त्याच्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चलिए कपिल केनी देखिए थोड़ी सी नाखुश है लेकिन कप्पू दादा केनी भी देखिए बहुत सारे देखिए नहीं पैन पॉलर देखिए बात करेंगे गुरसाई टीम के काफ़ी रहते हैं और जब मुकाबला ये दोनों टीम खेलते हैं तो काफ़ी देखिए व्यूवर्स है। और ये देखिए तेज तरार देखिए लसित मलिंगा इनकी यादें ताज़ा कर देते हैं यहाँ पर से। और कपिल केनी खास करके देखिए यहाँ पर अपना ओवर अपना स्पेल और नजरें हटा ली थी यहाँ पर प्रतीक पाटिल की बात करेंगे बल्लेबाजी में। देखिए फनफूट पर आकर सुई खेलना चाहते थे। ओवर कंप्लीट है 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर बात करेंगे 26 तक बनाए। चलती थोड़ा संदीप सर के पास है और अभी जीत और हार के बीच में देखिए थोड़ी फासला की बात करेंगे तो 26 बनाए 26 है और जीत के लिए देखिए अभी 18 गेंद 16 की जरूरत है। चलिए क्या यहाँ पर पानी की मांग है अंपायर
चलिए पानी लेकर थोड़ा तेजी से भागकर चाहिए। खुराम भाई देखिए बात करेंगे मैनेजमेंट कमेटी थोड़ा सा भरा पानी देखिए यहाँ पर जो बोतल था कंप्लीट हो चुका है यहाँ पर नहीं। चलिए पानी लेकर देखिए यहाँ पर सन्माननीय अक्रमजी बुबेरे गोरेगाव वरून आले, त्यांना विनंती आहे की आपण या सरपंच आहेत ते गोरेगावचे, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल। गोरेगाववरून जेवढे आमचे प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या, आपल्या सर्वांचं आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल। आणि गोरेगाव टीमचे कर्णधार आपण देखील या आयोजकांशी संपर्क साधा, नेक्स्ट मॅच आपली आहे, तसा अगोदर आपल्याला आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। 18 गेंद 16 का जरूरत है, 13 का देखिए करण रन रेट इधर चलता हुआ पर और इसे कहीं ना कहीं कम करना होगा पर बढ़िया मुकाबला देखिए। अभी भी देखिए बात करेंगे प्रतीक पाटिल लेके सबसे पहले इन्हें रोकना और परेश गोराटकर को देखिए बात करेंगे यहाँ पर परेश गोराटकर देखिए बात करेंगे ऐसे खिलाड़ी हैं बहुत बढ़िया देखिए टीम में एनर्जी पैदा करते हैं युवाओं को देखिए। और अभी भी 15 की जरूरत है, 17 गेंद बचा है। प्रतीक पाटिल लेके इन्हें रोकना बहुत जरूरी है। कई दिन तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है, क्योंकि पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी नहीं ले सकते हैं। और जब तक प्रतीक पाटिल रहेंगे शायद थोड़ी सी दर्शक क्राउड चर्चा देखिए कमेंट चार्ट पर है सर भावेश पवार एवन पवन, लेकिन इसके बावजूद भी देखिए टीम है बड़ा अच्छे देखिए रायगढ़ में भी जाकर इन्होंने खिताब ट्रॉफी जीते हैं। और ये चलिए यहाँ पर प्रतीक पाटिल देखिए और आपस में देखिए थोड़ा सा यहाँ पर तालमेल बिगड़ा और थोड़ा सा नाखुश देखिए प्रतीक पाटिल यहाँ पर लौटते वापस और यही बताकर आ रहे हैं परेश गोराटकर को कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। पार्टी लेके बात करेंगे। अभी भी देखिए मैं कहूंगा आईपीएल का कहीं टिकट है कुछ खिलाड़ियों के लिए होना चाहिए। बहुत बढ़िया देखिए शानदार खिलाड़ी हैं। प्रतीक पाटिल की बात करेंगे, लेकिन ज़्यादातर देखिए घर की टीम के साथ ग्रामीण में खेलना पसंद करते हैं। लेकिन से टीम का स्कोर देखिए 28 पर 2 हैं, 16 गेंद और अभी जीत के लिए 14 की जरूरत है। एक अच्छे ऑलराउंडर देखिए इस वक्त है मोनीश पाटिल लेके मैदान पर उतर चुके हैं। और अभी भी देखिए 28 पर 2 हैं, लेकिन जीत के लिए 16 गेंद देखिए 14 की जरूरत है। तैयार है ओ मोनीश देखिए आते यहाँ पर खींचा है भाई ओ रुके फील्डिंग देखिए एफर्ट है ओ शायद निकल गया देखिए यहाँ पर हाथों से यहाँ पर है और यहाँ पर देखिए गेंद नहीं निकला है भाई, मैच निकल रहा है क्योंकि अब देखिए 15 गेंद जीत की बात करेंगे तो यहाँ पर 10 रनों की जरूरत है। दीपक दादा कालन देखिए खास करके मोनीश 2 छक्का बैक टू बैक भी लगाते हैं तो 2000 देखिए यहाँ पर दीपक दादा कालन देखिए बात करेंगे। काफी समय से देखिए कैश प्राइज है शुरुआत से देखिए प्रतीक की बल्लेबाजी से कोई बात नहीं, ये तो महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे ऐसे हस्ती हैं। और इस बार देखिए खींचा भाई मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे चौका लगा है मोटा डीजे ठुक छोटा। चलिए अगर चलिए यहाँ पर आप एक बड़ा हिट का जरूरत है। यहाँ पर बढ़िया मुकाबला देखिए यहाँ पर रहा खास टोटल थोड़ा सा और बड़ा, कम से कम 5 ओवर में कहा जाता है 55-60 है, एक अच्छा फाइटिंग टोटल माना जाता है। लेकिन ये नहीं कहेंगे भाई शुरुआत थोड़ा सा खराब हुआ,
खास करके सूरज के नीचे पर जवाबदारी जिम्मेदारी ज़्यादातर था, क्योंकि भावेश पवार के बाद है वो आखिर में रहते, लेकिन शुरुआत में सूरज केनी इनसे बहुत कुछ उम्मीद रहता है। एक क्लासिक बल्लेबाज है, लेकिन छक्के से शुरुआत किए थे, बल्ला उनका साथ रहा, लेकिन अभी जीत के लिए देखिए बात करेंगे, केवल 5 की जरूरत है। जवाब मुकाबला देखिए यहाँ पर, और कमाल के देखिए यहाँ पर खेल देखिए, किशोर मुकादम दिखाए 10 कदम है। गोरेगांव टीम देखिए तैयार घर के मैदान के ऊपर, ट्रॉफी जीते, बाइक जीते। चलिए बात करेंगे पर अगला मैच के लिए देखिए तैयार से। अगला मैच भी देखिए एक बिग फाइट मुकाबला आपको देखने को मिलेगा, जहां पर देखिए बात करेंगे सेवा चाचा भूपेरी, अखिल दादा भूपेरी देखिए बात करेंगे, और हमारे अहमद भाई देखिए बात करेंगे, जिनकी बड़ा पिक शो देखिए गोरेगांव का कंप्लीट हुआ, लेकिन से वहां पर टीम ने देखिए अपना जलवा, अपना प्रदर्शन लाजवाब दिखाए, लेकिन फिर से एक बार इस मैदान के बाद तैयार हो चुके हैं और जीत के लिए देखिए केवल 4 रन दूर। और आदित्य वोर की बात करेंगे, एक युवा बड़े अच्छे बल्लेबाज हैं, देखिए इन फॉर्म खिलाड़ी, लेकिन थोड़ा फॉर्म को शायद देखते हुए थोड़ा नीचे बल्लेबाजी के लिए उतरे, जिससे देखिए यहाँ पर कपिल केनी देखिए यहाँ पर अभी भी सफलता देखिए जारी है, लेकिन देखते आने वाला वक्त कहेगा कितना बारी है। 9 गेंद, अभी भी 5 का जरूरत है। टारगेट से थोड़ा सा मिस अंडरस्टैंडिंग है और स्कोर देखिए 38 बना है, लेकिन अभी भी जीत के लिए देखिए 5 रनों की जरूरत है। यही तो बात छेड़ रहे थे, आखिरी अगर 2-3 गेंदों में एक बड़ा हिट भी आ जाता था, लेकिन कोई बात नहीं, शुरुआत देखिए वहाँ पर अच्छा नहीं हुआ और मेघराज केनी ने कुछ बड़ी हिट खेल कर मैच को देखिए आगे खींचा था, लेकिन 55-60 है। और देखिए भिवंडी के देखिए दोनों टीम देखिए बात करेंगे, कहते ना एक जंगल में 2 शेर, और जब दोनों टीम के पैक टीम भी रहती है तो इनका मुकाबला कांटे का रहता है, लेकिन कोई बात नहीं, यहाँ पर इस सीजन के देखिए पहला मुकाबला, और जब मुझे लगता है यहाँ पर सूरज केनी, किशोर मुकादम, इनका भी बल्ला शांत रहा, जो खास करके प्रमुख थे इस वक्त टीम के, लेकिन अब जीत के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर 1-1 रनों से 2-2 रनों से देखिए आगे भागते हुए। चार की जरूरत है। हवा में खेने रोहन देखिए तेजी से भागे भाई, क्या चलिए सेलिब्रेशन तो बनता है भाई यहाँ पर। अभी वो सिचुएशन नहीं है, थोड़ा बनने दो। अभी भी देखिए 30 से 4 रन। चलिए भाई दोनों देखिए कैलकुलेशन करिए। नितीश तरे, चलिए 43 की जरूरत है यहाँ पर। रबी की बात करेंगे यहाँ पर, गेंद बचा है 7 है, जीत के लिए 4 रनों की जरूरत है। चलिए स्कोर थोड़ा सा ध्यान दीजिए, अच्छी तरह से मुकाबला देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया चलता है वहाँ होता है कभी कभी देखिए थोड़ा कमेंट्री बॉक्स बात करेंगे सामने
कंट्रोल थोड़ा सा शांत रखिए। और काश यहाँ पर यही तो बात चल रहा था कि 55 या 50 के पास भी होते। कपिल केनी देखिए अभी भी पूरी जान झोंक रहे हैं। नहीं, कपिल केनी को देखिए ये चीज़ अच्छा से पता है कि भला ही हम मुकाबला हारेंगे, अभी हारे तो नहीं है लेकिन कगार पर हैं। हो सकता है फिर से सीजन में आपस में फिर से हमारा आमना सामना हो सकता है, तो जितनी कड़ी संघर्ष करके हम हारेंगे। लेकिन अभी भी देखिए मैच बैलेंस है भाई, 6 गेंद 3 की ज़रूरत है। अभी भी अगर 2-3 गेंद अच्छा हो गया मैच में करवट बदल सकते हैं, पासा पलट सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कहीं इतना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। 6 गेंद 3 की जरूरत है। प्रतीक पाटिल देखिए यहाँ पर पानी लेकर ड्रिंक से, और मुकाबला अगर टाई होता है तो भाई सुपर ओवर, और मुझे लगता है क्राउड यहाँ पर चाहते हैं कि सुपर ओवर मैच बने। लेकिन देखते हैं क्या काम उतना आसान रहेगा। सूरज के नहीं देखते यहाँ पर कहते ना, संघर्ष का राज जितना अंधेरा होता है सफलता का सूरज है उतना तेज चमकता है। क्या ये सूरज 6 गेंद पर 3 रन है, क्या मैच को सुपर ओवर तक लेकर जा पाएंगे, या यहां पर बल्लेबाजी की बात करेंगे। सदाब मोनिस की जोड़ी यहां पर है। अल्ताफ शेख के देखिए बंधुराज सादाब एक बड़े हार्ड हिटर से मिडिल ऑर्डर की, और रिवर्स खेलने के देखिए अब मैच में मजा आता हुआ भाई। यहाँ पर 5 गेंद 3 की जरूरत है। कहीं बातें करोड़ की काम ना हो जाए पकोड़े की। बड़ा कठिन है क्रिकेट का देखिए यहाँ पर भविष्यवाणी करना। बड़ी बड़े बादशाह भी देखिए सर झुका लेते हैं। यहाँ देखिए क्लोज फील्डिंग लगाया गया है यहाँ पर, खास करके स्लोअर गेंद साइड, यहाँ पर थोड़ा नकल गेंद करने का यहाँ पर सही जो चल रहा था मेरे हिसाब से वो भी बेहतर था। इसलिए कहते ना ज्यादा कुछ करने की कोशिश मत करिए। और आगे जाकर देखिए सादाब ने अच्छा सोच बनाया, बड़े हिट खेलने से बेहतर उन्होंने प्लेस करके 2 लिया, मैच को सुपर ओवर तक अभी पहुंचा दिए हैं। यहां से टेम्बोली टीम देखिए मुकाबला हार नहीं सकती है, ये तो तय हो चुका है। लेकिन 4 गेंद पर अब 1 बनाना है। सही सूरज केनी को और एक निकाल सकते थे, बल्लेबाज के दिमाग में था कि प्लेस करके सिंगल डबल बनाना है, तो छोटी गेंद डालकर उछाल डालकर सादाब देखिए सेंसिबल क्रिकेट दिखाए भाई। शेखों का शेख देखिए, अल्ताफ शेख के देखिए भाई हैं, और बड़ा अच्छा चीज देखिए दोनों टीम है अब एक दूसरे से देखिए सेकंड करते हुए, और एक ही इलाके से आते हैं 2 ताकतवर टीमें। और अच्छा संघर्ष के देखिए यहाँ पर बड़ा टारगेट नहीं था, 43 बचाना था। और यहाँ पर प्रतीक पाटिल का इनिंग देखिए